मराठी न्यूज लाईव्ह. PWD नांदेडच्या क्वालिटी कंट्रोल कार्यालयात काल अतिशय निषेधात्मक घटना घडली आहे. शासनाचे एक विलासी खाते म्हणून परिचित असलेल्या PWD अंतर्गत रस्ते व इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासणे व त्यावर नियंत्रण करण्याचे काम क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत केले जाते. PWDची कामे कशी होतात व त्या कामाची तपासणी कशी केली जाते हा मुद्दा येथे चर्चा करण्याचा नाही. पण कालपासून PWD मध्ये चर्चेत होणारी बाब म्हणजे क्वालिटी कंट्रोल विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद ढोबळे यांनी त्यांचे अधीनस्थ असलेले कनिष्ठ लिपिक विष्णू रसाळ यांना शिवीगाळ करून टोकदार वस्तूने डोके फोडल्याची घटना घडली आहे. PWD मध्ये JE व EE ही पदे आर्थिक बाबीशी निगडीत असल्याने त्यांच्यात माजोरडेपणा येत असल्याचे सर्वत्र बोलले जाते. परंतु वय व पदाचे भान न ठेवता कार्यकारी अभियंता मिलिंद ढोबळे यांनी केलेले गुन्हेगारी कृत्य हा प्रशासनात मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्यक्ष घटनेची आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली माहिती व्हिडिओत पहा. नमस्कार, सत्य मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नांदेडमध्ये PWD ऑफिसला आलो आहोत. काल एका कनिष्ठाला एका वरिष्ठाने हाणामारी केली, त्याचं डोकं वगैरे फुटलेलं आहे. जाणून घेऊया त्याच्यावर त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत. हा सर, तुमचं नाव काय आणि काल तुम्हाला हाणामारी झाली ते कोणत्या संदर्भात झाली, कशासाठी झाली? मी रसाळ विष्णू गुणाजीराव, दक्षता गुन्हेंतर विभागामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. काल जो प्रकार घडला तो बजेटविषयी मी पत्र श्री मिलिंद सुधाकर ठोंबरे हे आपल्या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आहेत, दक्षता गुन्हेंतर विभाग नांदेडचे. त्यांच्याकडे गेलो असता वरिष्ठांची त्यांची सही घेण्यासाठी, तर त्यांनी वाद घातला विनाकारण. आणि शुक्रवारीचं पत्र एक होतं, तयार करायचं पत्र होतं. तर ते त्यांचं म्हणणं आलं की फक्त पगाराविषयीच काम करता का, की बाकीचे कामं तुम्ही कधी करणार. आणि ते पगाराचं पत्र त्यांनीच विषय काढला होता की पगाराचं काय झालं म्हणून. आणि त्यामुळे आम्ही ते बजेटची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगरला आमचं सर्कल आहे, त्या ठिकाणी मागणी केल्यामुळे आम्ही ते पत्र तयार केलं आणि ते मी घेऊन गेलो होतो पत्र. तर ते विनाकारण वाद घातला. आणि मग ते जे कालचं शुक्रवारचं पत्र होतं ते संबंधित डेप्युटी काल नव्हते, ऑफिसला रजेवर होते, किरकोळ रजा त्यांची होती. त्यामुळे त्यांच्याकडे ती फाईल असल्यामुळे ते शुक्रवारचं पत्र बनवण्यात आलं नाही. आणि सोमवारी पण ते रजेवर होते सोमवारी, त्याच्यामुळे ते बनवण्यात आलं नाही. तर विनाकारण ते वाद घातला. आणि त्यांनी सारखं ते म्हणतात की डेप्युटीचे कोणाचेही कामं करायचे नाही, दुसऱ्याचे कोणाचे ऐकायचे नाही, फक्त माझंच काम ऐकायचं. आणि ह्या वादावाद वाढत गेला आणि त्यांनी अपशब्द वापरले, शिवीगाळ केली. आणि त्यामुळे हे मग थोडं मी रागावलो आणि मी पण थोडं रागाने बोलल्यामुळे त्यांना राग आला. आणि त्यांनी मग समोर असलेलं जे पेन ड्रॉप त्यांनी उचलून माझ्या डोक्यात घातला. त्यामुळे माझं डोकं फुटलं, रक्तस्राव बी झाला होता. नंतर मी वरिष्ठ कार्यालयात गेलो होतो नांदेड सर्कलला. तिथं काही साहेब नव्हते त्यावेळेस. मग आमच्या संघटनेच्या संदर्भात जे कर्मचारी होते, अध्यक्ष वगैरे, यांना भेटलो. मग ते आल्यामुळे साहेबांशी बोलले, ते साहेबांशी त्यांचे बोलणं झालं. तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे दाखल का नाही केला? पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही, कारण की कार्यालयात अंतर्गत विषय असल्यामुळं जास्त प्रकरण वाढवायचं नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एवढं जोरात मार मारला, त्यांनी मारामारी केली, एका वरिष्ठाने एका कनिष्ठाला मारून डोकं वगैरे फोडलं, तुम्ही पोलीस स्टेशनला धाव नाही घेतली, त्याच्यामुळे तुम्हाला कशी धमकी वगैरे काही आली का? नाही, धमकी वगैरे काय आली नाही, पण जाऊ द्या, टाळलं थोडं, जास्त काही गरज नाही म्हणलं. नंतर आता इथून पुढे काय झालं तर मग ते पण पर्याय करावं लागेल. हां, मी संतोष कुमार सोपानराव रोडे, दक्षता गुन्हे नियंत्रण विभाग नांदेड इथं कार्यरत आहे. वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. काल 29/12/2025 रोजी 12:40 वाजता समजा सुमारास ह्याचं पगारीबाबत बजेटचं जे पत्र आहे, श्री विष्णू कनिष्ठ लिपिक श्री विष्णू गुणाजी रसाळ हे साहेबांच्या कॅबिनमध्ये सही घ्याकरता गेले होते पत्र. नंतर पुन्हा मग मध्ये काय वाद झाला त्याबद्दल मला माहीत नाही. पण जेव्हा ते कॅबिनमधून बाहेर आले त्यावेळेस त्यांचं डोकं फुटलं होतं आणि रक्तस्राव होत होता. हां, ते आल्यानंतर म्हणले माझं डोकं साहेबांनी फोडलं म्हणले. हां, नंतर पुन्हा आम्ही त्यांना घेऊन साहेबांना भेटण्याकरता सी ऑफिसला गेलो. सी ऑफिसला गेल्यानंतर तर साहेब नसल्यामुळं परत निघालतो, पण तिथं दुसऱ्या कर्मचाऱ्यांना भेटण्याकरता परत मध्ये गेलो आणि त्यांना ही माहिती दिली असता
तिथून पुन्हा मग कर्मचारी सगळे वगैरे इथे यांना विचारण्याकरता आलते इथे काल. वरिष्ठांना वगैरे पत्र वगैरे दिलं का? हा, वरिष्ठांना नंतर पत्र दिले 6 वाजता दिलं असेल 6 वाजता झालेल्या घटनेबाबत. हा, घटनेबाबत अधिकारी ज्याने त्यांना मारलं हा. त्याचं नाव काय? कार्यकारी अभियंता सुधाकर ठोंबरे. स्वागत मोरे यांनी जेव्हा कनिष्ठ लिपिकाला मारलं हा. तेव्हा डोकं फुटलं, तुम्ही पोलीस स्टेशनला का धावून गेले? आणि आम्ही विचार केला की बुवा साहेबांना वरिष्ठ कानावर घालावं त्यांच्या कानावर असं माहिती झालं की जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर मी तुम्हाला नोकरी म्हणून पाठवतो. नाही, असं काही नाही. असं नाही. मग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही. नाही सर, रसला साहेबांनी गुन्हा दाखल केला नाही. नंतर त्यांनी समज देण्यात आली की बुवा त्यांनी असा असा झालेला प्रकार आहे, अशा पुढे होणार नाही असं त्यांनी साहेबांनी सांगितलं इथं काल. कनिष्ठाचं डोकं फोडून नंतर मग माझ्याकडून चूक झाली असं म्हणणार अधिकाऱ्याला अधिकार आहे का की कनिष्ठाचं डोकं फोडायचं? नाही सर, घटनेत असा अधिकार नाही किंवा संविधानात नाही. मग तुम्ही शासनाला काय मागणी आहे? प्रशासनाला काय मागणी आहे? आता आम्ही पत्र दिले की त्यांच्यावर काय ते योग्य कारवाई करण्यात येईल. बघू शकता तुम्ही पीडब्ल्यूडी ऑफिसमध्ये एका कनिष्ठाला कसं वरिष्ठांना मारहाण केली त्याच्याकडून पूर्ण माहिती आपण जाणून घेतली आहे. यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली तरी यांनी वरिष्ठाकडे धाव घेतली तरी यांची कोणीच काल मदत केली नाही. मग बघूया आता पुढे याच्यावर काय कारवाई होते याच्या अधिकाऱ्यावरती.